म्हणजे बाबासाहेब आंबेडकर फक्त मत घ्यासाठी। चूक आमची आहे, लक्षात घ्या, चूक आमची आहे। बाबा तुझी ज्ञान संपदा या भारतात आहे, बाबा तुझी ज्ञान संपदा या भारतात आहे, अस्त व्यस्त झाली ती व्यर्थ जात आहे। अरे बनतो जो मंत्री इथे तो करतो कायदा आपल्या मनाचा, आणि तू लिहिलेली देशाची घटना बाबा कपाटात आहे, तू लिहिलेली देशाची घटना कपाटात आहे। ते संविधान अंमलात झालं नाही अजूनपर्यंत, म्हणून सर्व हे होत आहे। म्हणून मला म्हणायचं आहे लई भलं झालं आंबेडकरी विचाराचे, आंबेडकरी विचाराचे मंत्री बनवाया भारतात, आंबेडकरी विचाराचे मंत्री बनवाया भारतात, आंबेडकरी विचाराचे मंत्री बनवाया भारतात। बाबासाहेब आंबेडकर असले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर असले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर असले जना मनात। त्याला संविधानाचं पुस्तक दिसते, आणि निवडणुका जोपर्यंत राहत नाही ना तोपर्यंत बाबासाहेब आठवत नाही। मग जयंती आली बाबासाहेबांची तर चाललंय याचं। काय म्हटलं, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्याची पूजा करणार नाही। ब्राह्मणाले मी आपल्या घरात बोलावणार नाही, कोणती क्रियाकर्म करणार नाही। सत्यानारायण करून माझ्या घराचा सत्यानाश करणार नाही। आणि ते बाबासाहेबाजवळ येतात तर म्हणतात जय श्रीराम, आणि त्याच्यासोबत आमची चोनके चाणके येतात काय ती म्हणतात जय भीम म्हणणारे आहे की नाही, ज्याचे तार ढिले आहेत ते येते तिथं ते म्हणाले नाही, म्हणते बाबासाहेबांना सर्वाला अधिकार दिला, जय श्रीराम म्हणाचा ते अधिकार दिला का नाही। संविधानात सर्वाला समान अधिकार आहे। तुम्ही आमचे बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांना लहान करून टाकलं। अरे बाबासाहेबांना लहान नाही केलं, बाबासाहेब आंबेडकर विचाराने एवढे मोठे आहेत की वर्गाच्या बाहेर बसणारा भिवा बाबासाहेब म्हणून जगात पोहोचला, आणि त्या जगात पोहोचलेल्या बाबासाहेबाच्या जवळ जाऊन तुम्ही शेण खाता भोसरी, ज्यानं तुम्हाला शरम येत नाही, तुम्हाला लाज वाटत नाही, त्याच्या जवळ जाऊन जय श्रीराम म्हणता आणि म्हणता बाबासाहेबांचं मी लहान केलं। आणि असं मी बोललो ना, पेपरवाले उद्या छापतील नाही काय, ते नाही छापत, ते नाही छापतील, त्याला लई लाज वाटल। अनिरुद्ध शेवाळेनं असं म्हणलं हे लिहाजी, कारण त्याचे पेपरवाले म्हणतील, संपादक जे लोक आहेत मालक, असं काऊन छापलं, बाबासाहेब तर निवडणुकीपुरतेच होते, आता काय करायचं बाबासाहेब। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर फक्त मत घ्यासाठी। चूक आमची आहे, लक्षात घ्या, चूक आमची आहे। बाबा तुझी ज्ञान संपदा या भारतात आहे, बाबा तुझी ज्ञान संपदा या भारतात आहे, अस्त व्यस्त झाली ती व्यर्थ जात आहे। अरे बनतो जो मंत्री इथे तो करतो कायदा आपल्या मनाचा, आणि तू लिहिलेली देशाची घटना बाबा कपाटात आहे, तू लिहिलेली देशाची घटना कपाटात आहे। ते संविधान अंमलात झालं नाही अजूनपर्यंत, म्हणून सर्व हे होत आहे। म्हणून मला म्हणायचं आहे लई भलं झालं दिन तुबड्या समाजात, लई भलं झालं लई भलं झालं लई भलं झालं दिन तुबड्या समाजात। आता बाबासाहेब आंबेडकर ठसले जना मनात, 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 बाबासाहेब आंबेडकर जनामनात ठसले कसे, कालपर्यंत जे मानत नव्हते आता ते रस्त्यावर उतरले। आता प्रत्येक माणूस, आता प्रत्येक माणूस बघा रस्त्यावर आला, आता प्रत्येक माणूस बघा रस्त्यावर आला, आता प्रत्येक माणूस बघा
हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला, हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला, हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला। राखीव जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव जागा दिल्यात ना, राखीव जागेवर कट्टर आंबेडकरवादी जय भीमाला यायला चालतच नाही। यायला फक्त आरक्षण जर मागायचं असलं तर बाबासाहेबांचा फोटो, संविधानाचं पुस्तक ते चालते। पण जागेवर, राखीव जागेवर बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस म्हणला की यायला नाही म्हणते, हे नाही पाहिजे, कट्टर आंबेडकरवादी। मग कोण पाहिजे आपल्याला राखीव जागेवर? असा मागासवर्गीय पाहिजे तो 33 कोटी रोज फुलणारा पाहिजे, कट्टर आंबेडकरवादी नाही पाहिजे। आणि आरक्षण मागायचं असलं तर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे, मग बाबासाहेब आंबेडकर पाहिजे। हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला, हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला, हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला। कारण काय आहे? अरे ते पंजाबराव देशमुख कुणबी माणूस अकोल्याचं संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांसोबत बसला। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पंजाबराव जरा मैं बाहर से आता हूँ, इसमें अगर कुछ कमियां हो आपको और कुछ डालना है तो जरा देख लीजिए। पंजाबराव देशमुख जरा पाहतात तर सर्वात सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम या देशातल्या ओबीसीयांसाठी लिहिली। हे ओबीसीयांचे पोरं शिकले पाहिजे, यांचा विकास झाला पाहिजे, यांना आरक्षण मिळालं पाहिजे। छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं या देशात पहिलं। जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आले तर पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यात पाणी आलं। पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब मी जो विचार केला नव्हता तो तुम्ही आधीच करून टाकलाय। किती तुम्हाला छळलं आम्ही जातीवादापोटी, तरी सर्वात सुरुवातीला तुम्ही आमच्या ओबीसीयांसाठी 340 कलम लिहिली। बाबासाहेब तुम्ही लई धन्य आहात, बाबासाहेब तुम्ही लई धन्य आहात। पंजाबराव देशमुख म्हणायला लागले। आणि मग बाबासाहेबांनी मराठ्यांनाही म्हटलं, अरे तुमचंही जरा काहीतरी बघा, उद्या तुमच्यावर अशी पाडी नाही म्हणे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी, आम्ही राजे लोक असं। आणि आता 1 मराठा लाख मराठा, आता काऊन लाख मराठा? तेव्हा तर बाबासाहेब सांगितलं होतं ना, अरे तेव्हा सांगितलं ना, पण तुम्ही राजे होते, मग राजे लोक काही मागत नाही, कुणाला देत राहतात, मग आताही कशाला मागतात? तुम्ही देऊन टाका ना जे काही तुमच्या जवळ आहे। जेवढे तुम्ही मराठ्याचे आमदार आहेत ते आमचे करून टाका, जेवढे काही मंत्री तुम्ही आता बनणार आहात मराठ्याचे ते आम्हाला देऊन टाका, काम सरलं। आता कशाला मागता? राजे लोकांनी तुम्ही आहे की नाही? हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला, हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला, हक्क आरक्षणासाठी कसा समोर झाला। कारण खरी लोकशाही आहे, खरी लोकशाही आहे आहो त्या संविधानात, खरी लोकशाही आहे आहो त्या संविधानात, खरी लोकशाही आहे आहो त्या संविधानात। बाबासाहेब आंबेडकर ठसले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर ठसले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर ठसले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर ठसले जना मनात। आता राजकारणात झाले सारे बलात्कारी, आता राजकारणात झाले सारे बलात्कारी, आता राजकारणात झाले सारे बलात्कारी। डबल इंजिन सरकार पाहिलं का तुम्ही? पेपर कालचा वर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, वरती सर्व महापुरुषांचे फोटो भगव्या रंगात,
आणि खाली या चोरायचे फोटो. कोणत्या चोरायचे? मणिपूर सर्वांना माहित आहे, डबल इंजिन सरकार, विकासाचं सरकार. कोणता विकास? अरे स्त्रियांना संलग्न करून त्यांना मारलंय ना, खैरलांजी घडली ना, जवखेळा घडलाय ना, उन्नाव हाथरस रस्त्याने चालणाऱ्या स्त्रियांना उसाच्या बागात नेतात, बलात्कार करतात, मारून टाकतात. हे डबल इंजिन सरकार. आणि वरती भगव्या रंगात फोटो छापतात महापुरुषांचे. आता आम्ही विकासाकडे चाललो, हा विकास. आणि त्यांना मत कोण देतात? आम्ही देतो मत. देतो ना आम्ही मत. गुन्हा कोणाचा आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं जेवढं सांगितलं त्यात हे सुद्धा सांगितलं की मत देताना कुणाची जात धर्म बघू नका, व्यक्तित्व लोकांच्या कल्याण करणारा आहे ना हे बघा आणि त्याला मतदान करा, हे सांगितलं ना. पण आम्ही काय करतो? आमची जात बघतो, धर्म बघतो, मग मतदान करा. हे चुकीची पद्धती या सरकारमध्ये आहे. आणि ते सरकार ह्या साधू संतांचं पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र, या महाराष्ट्र हा महाराष्ट्र मनुवाद्यांच्या हातात गेला. लाज नाही वाटत याची कुणाला. म्हणून मला म्हणायचं आहे, आता राजकारणात झाले सारे बलात्कारी, आता राजकारणात झाले सारे बलात्कारी, आता राजकारणात झाले सारे बलात्कारी. जातीवादी अन्यायी, जातीवादी अन्यायी, गुंडे अत्याचारी, जातीवादी अन्यायी, गुंडे अत्याचारी, जातीवादी अन्यायी, गुंडे अत्याचारी. व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांनी खर्ची घातला उभ्या आयुष्याचा. अरे फक्त महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते तयाला. माणूस म्हणून माझ्या जन्माचे हक्क काय आहे त्याने दाविले साऱ्या जगाला, त्याने दाविले साऱ्या जगाला. अरे माणूस बना, माणसं जोडा आणि माणसाचा समाज निर्माण करा. माणसं बना आधी. बलात्कार वाढले, अत्याचार वाढले आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला चालले. बरं झालं बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारलं. आम्ही लई शांत आहोत, आम्ही काहीच करत नाही. या देशामध्ये शांती प्रस्थापित करण्याचं काम जर कोणी करत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी विचाराचं नातं जोडणारे जे लोक आहेत तेच या देशात शांती प्रस्थापित करू शकतात. दुसरे शांती प्रस्थापित करू शकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांजवळ बुद्ध आहे. जो बुद्ध आहे, ज्यांनी ज्यांनी बुद्ध स्वीकारला ते लोक नीतिशुद्ध आहेत आणि तेच लोक या देशाचा विकास करू शकतात, तेच लोक मानवी समाज निर्माण करू शकतात. म्हणून मला म्हणायचं आहे, आंबेडकरी विचाराचे, आंबेडकरी विचाराचे मंत्री बनवाया भारतात. आंबेडकरी विचाराचे मंत्री बनवाया भारतात. आंबेडकरी विचाराचे मंत्री बनवाया भारतात. बाबासाहेब आंबेडकर असले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर असले जना मनात, बाबासाहेब आंबेडकर असले जना मनात. प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाड़े अपने पूरी टीम के साथ में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर, जिसे संकल्प दिन कहते हैं, नागपुर के संविधान चौक पर संयुक्त कार्यक्रम समिति की ओर से आयोजित इस संकल्प दिन कार्यक्रम में प्रबोधन करते हुए, आपण आहोत भारताचे खरे सत्ताधारी, आपण आहोत भारताचे खरे सत्ताधारी, आपण आहोत भारताचे खरे सत्ताधारी. आप देख रहे हैं राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाड़े नागपुर से, संविधान चौक नागपुर महाराष्ट्र. आदिवासी भारतवासी सारे मूल निवासी, आदिवासी भारतवासी सारे मूल निवासी. टिकवा भारताचे संविधान, टिकवा भारताचे संविधान ज्याची ख्याती या जगात.
फिरवा भारताचे संविधान ज्याची ख्याती या जगात, फिरवा भारताचे संविधान ज्याची ख्याती या जगात। बाबासाहेब आंबेडकर ठसले जनमनात, बाबासाहेब आंबेडकर ठसले जनमनात, बाबासाहेब आंबेडकर ठसले जनमनात, बाबासाहेब